नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. मी सध्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि आपण बघू शकता मी बस स्टॉपवर आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही आतापर्यंतचे पहिला टप्पा दुसरा टप्पा जो आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेत आलेला आहोत त्या बसस्थानकावरून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आज बसस्थानकावर जे आहे आमची टीम पोहोचलेली आहे. माझ्या पाठीमागं तुम्ही हे जालना जे आहे लोकसभा क्षेत्र जालन्याचा हा बस डेपो आहे. मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की जालना लोकसभा मतदारसंघ जो आहे हा सुरुवातीला जो आहे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तब्बल 7 वेळा जो आहे या ठिकाणी काँग्रेसचे खासदार राहिलेले आहे. म्हणजे पहिल्या निवडणुकीपासूनच आहे ते काँग्रेसने इथे सुरुवात केली तर 7 वेळा जे आहे काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी विजयी झाले. त्यानंतर जे आहे 1 वेळा जनता पक्षाचा निवडून आलेला खासदार आहे आणि त्यानंतर जे आहे तब्बल जवळपास जे भारतीय जनता पार्टीने तिथे खातं खोडलं आणि तेव्हापासून ते आजपर्यंत जे आहे ते भारतीय जनता पार्टीचा या जालना लोकसभा मतदारसंघावर या ठिकाणी कब्जा राहिलेला आहे. आणि आज जे खासदार आहे रावसाहेब दानवे ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहे आणि जे डॉक्टर काळे आहे ते काँग्रेसकडून आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे आहे जालना जिल्ह्यामधून जे आहे एक मराठा आंदोलन उठलं होतं आणि त्या आंदोलनाचा सुद्धा यावेळेस काय परिणाम होता ते सुद्धा बघण्या योग्य आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी मंगेश साबळे नावाचे जे एक उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी प्रचाराची त्यांची बाजी दिसून येत आहे आणि ते मराठा उमेदवार आहे. वंचितचे उमेदवार या ठिकाणी आहे. बहुजन समाज पार्टीचे सुद्धा या ठिकाणी उमेदवार असल्याची आम्हाला माहिती मिळाली. पण जाणून घेऊया नेमकं या ठिकाणी आता नागरिकांकडून जाणून घेऊ आपण की नेमकं जालना जिल्ह्यात हवा कुणाची, फेरफटका कुणाला बसेल झटका. माझ्यासोबत एक युवक आहे आणि त्या युवकाकडून आपण जाणून घेऊया नेमकी जालना लोकसभा मध्ये हवा कुणाची आहे. दादा 13 तारखेला आपल्या जालना लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे. एक तू युवक आहे. युवकांची यावेळेची भूमिका काय राहणार आहे? नेमकं युवक कुठल्या मुद्द्यावर यावर्षी वोटिंग करणार आहे? सर आता जसं आम्ही 2024 मध्ये आहेत बरोबर आणि आता जालना जिल्ह्यामध्ये जर विचार केला तर एक रावसाहेब पाटील दानवे म्हणजे दादा आणि दुसरे जे आहेत ते आपले कल्याण काळे हे दोघांचीच हवा चालली आहे पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये. किती उमेदवार किती म्हणजे मुख्य पार्टीचे कोण कोण आहे? बहुजन समाज पार्टीचे कोण आहे? बहुजन ते मला तेवढी काही आयडिया नाही. वंचित बहुजन आघाडीचं बाळासाहेब आंबेडकरांचं नाही मला तेवढी काही आयडिया नाही सर. बट जे दोन आहेत ते दोनचीच खूप जालना जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. आणि सर आता माझं जर व्यक्तिगत मत घेतलं आणि जर डेव्हलपमेंटचा विचार केला आता जसं केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत बरोबर आणि महाराष्ट्रामध्ये पण भाजपची समजा सरकार आहे, युतीची सरकार आहे. तर मला असं वाटतं दादा जर आले तर आणखीन जे काही प्रोजेक्ट्स आहेत रेल्वेचे असतील किंवा जालना आता महानगरपालिका जस्ट जाहीर झालेली आहे 1 वर्ष झालाय. तर जे काही मीन्स सिटीचे जे काही मोठे सिटी स्मार्ट सिटीचे काही प्रोजेक्ट असतील काही रेल्वेचे प्रोजेक्ट्स असतील काही कनेक्टिव्हिटीचे प्रोजेक्ट असतील ते सर्व दादाच्या माध्यमातूनच येऊ शकतात. जर दुसरं कोणी जर निवडून आलं तर त्यांना तेवढे काही मीन्स एवढं दादा तब्बल 5 वेळा या ठिकाणी निवडून आले आहे आणि खासदार राहिलेले आहे. काय काय विकास केला दादाने विकास बघायचा तर बघा आता ICT कॉलेज आहे जे महाराष्ट्रामध्ये फक्त एकच कॉलेज होतं मुंबईला होतं ते दादांच्या माध्यमातून जालन्यामध्ये आलंय बरोबर. म्हणजे जे महाराष्ट्राच्या नकाशावर जालन्याचं ऑटोमॅटिकली नाव गेलंय. फर्स्ट ऑफ ऑल ते झालं. सेकंड थिंग जालना जळगाव झाली, जालना खामगाव रेल्वे झाली. हे 2 जे नवीन रेल्वे प्रकल्प आहेत ते दादाच्या माध्यमातून इथं आले. दुसरी गोष्ट समृद्धी महामार्ग इथून जाणार नव्हता, संभाजीनगर मार्ग तो पुढे जात होता पण दादाच्या मुळेच तो काय गेलाय जालन्याच्या फक्त मोजून 5 किलोमीटर जवळ तो आलेला आहे. आणि झालं सीड पार्क आहे तर त्याला पण दादाने मंजुरी आणली. सिडकोचं काही प्रकल्प असलं त्याला पण दादांनीच मंजुरी आणली. आणि जे काही अशा मोठ्या मोठ्या गोष्टी ते दादाच्या थ्रूच इथे येतात. जे दुसरे नेते आमचे झटत असतील जालना जिल्ह्याचे आरोग्या संदर्भात मग काही इथे दादांनी काही मोठं हॉस्पिटल आणलंय का सरकारी? कारण आरोग्याचा प्रश्न खूप महत्वाचा असतो ना. आरोग्याच्या विषयी जर बोललं तर जे टोपे साहेबांनी जे मंजूर केलं होतं बघा. टोपे साहेब काँग्रेसचे आमदार नाही राष्ट्रवादीचे होते. राष्ट्रवादीचे तर त्यांनी मंजूर केलेलं बघा ते मेंटल हॉस्पिटल आहे
पण त्याचं आता आणखीन काही मला असं काही वाटत नाही कुठं कन्स्ट्रक्शन हॉस्पिटलची गरज नाही का? आहे ना सर, कारण मराठवाडा म्हटलं ना तर सगळ्या गोष्टी आता जे विचार केला तर संभाजीनगरलाच होत आहेत केंद्रबिंदू असल्यामुळं. पण मला असं वाटतं जर संभाजीनगरला सर्व गोष्टी झाल्या तर बाकीचे जिल्हे पण थोडे उणे पडतील, तिकडे पण झालं पाहिजे या गोष्टी. मला एक सांग, तू मराठा आहे? नाही, मी ख्रिश्चन आहे. अच्छा, ख्रिश्चन आहे का? बरोबर, ठीक आहे ठीक आहे. तर नक्कीच जे तू म्हणजे विकासाचा पाडा फुलवला, मग काय या ठिकाणी कोण बाजी मारणार? मला तर असं वाटतं की दादाच मारतील भाजी, कारण जे आमची जालना जिल्ह्याची जी पब्लिक आहे ती मीन्स जातीवादी आरक्षण न पाहता ती विकास बघत आहे सध्याला. ख्रिश्चन किती असतील या मतदारसंघामध्ये? सर आता जालना सिटीमध्ये जर विचार केला तर 21 ते 22 हजार ख्रिश्चन आहेत टोटल. हो, सिटीमध्ये. आणि ग्रामीणचा विचार केला तर जास्त असतील सर. मग सगळेच ख्रिश्चन समाज दादांच्या मागे आहे का? नाही सर, आता सगळ्यांचं व्यक्तिगत मत आहे, मी तर काही असं सांगू शकत नाही तुम्हाला की सर्वच टाकतील या नाही टाकतील म्हणून. पण माझं ह्या युवकांचं जे आहे ते व्यक्तिगत मत आहे आणि ते त्यांचा जो कल आहे तो विकासाच्या बाजूने आम्हाला दिसून आलेला आहे. दादा नमस्कार, तुम्ही कुठे निघाले? मी आता इथं ऑफिसला चाललो. अच्छा, ऑफिसला ड्युटी करता? हो हो, कुठल्या डिपार्टमेंट मध्ये? ITI मध्ये. अच्छा, सरकारी आहे? हो सगळं. आता आम्ही नागपूरहून आलेलो, विशेष करून आता 13 तारखेला तुमच्या जालन्याची निवडणूक आहे. यासाठी आम्ही थोडं लोकांसोबत चर्चा करतो, म्हणजे पक्षाच्या नेत्यांसोबत बोलत नाही आम्ही, जे सर्वसामान्य कार्यकर्ता आहेत त्यांच्यासोबत, म्हणजे जे मतदाता आहे त्यांच्यासोबत. म्हणजे काय वाटतं तुम्हाला 13 तारखेला निवडणूक आहे, हवा कोणाची वाटते? मोदी सरकारचं सरकार आहे ना सेंटर मध्ये. आपल्या नाही, सेंट्रलचं सोडून ते आपल्या स्थानिक जालना लोकसभा मतदारसंघामधून कोण बाजी मारू शकते? रावसाहेब दानवे. अच्छा अच्छा. भाजप. काय मुद्दे काय राहतील? मुद्दे बरंच त्यांनी रोडची कामं केल्यामुळे बरेचसा विकास केला आहे जालना जिल्ह्यातला. सिमेंटचे रोड हे म्हणजे भरपूर काम केलेले आहे. 25 वर्षापासून रावसाहेब दानवेच खासदार आहेत. हो, कारण त्यांनी तसं विकास केलेला आहे, त्याच्यामुळं बहुतेक त्याला थोडी तोड दुसरा नेता एवढा पॉवरफुल नाही. तुम्ही कोण, मराठा आहेत तुम्ही? हिंदू आहे, माळी. माळी, ओबीसी आहेत. ओबीसी माळी. काय इथे मराठा फॅक्टर काम करेल? मला तरी नाही वाटू शकत. नाही, काही भागात हे होऊ शकतं. जालना जिल्ह्यामधून आंदोलन उभं झालं होतं मनोजदादा जरांगेचं. काही भागात होऊ शकतं, काही भागात एवढं हे बसणार नाही. आम्हाला असं समजलं की यावेळी जे मराठा आहेत, जे दरवर्षी दानवे साहेबांना भेटणार होता, तो यावर्षी काही प्रमाणात भेटणार नाही म्हणून. तशी शक्यता नाही. त्या भागात हे होईल, पण इकडं नाही होणार एवढं काही परिणाम होणार नाही. अच्छा. हा, थोडी लीड कमी होईल. कोण कोण उमेदवार आहेत? काँग्रेसकडून कल्याण काळे आहे आणि इकडून भाजपकडून रावसाहेब दानवे पाटील. अच्छा. आणखी बहुजन समाज पार्टीकडून कोण आहे? ते नाही माहित मला. वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांचं कोण उमेदवार आहे? ते नाही सांगता. म्हणजे हे दोन माहित नाही. दोन मेन माहित आहे. म्हणजे दोघांमध्ये दोघं मध्ये लढतो. अच्छा अच्छा. मेन दोघातच लढतो. अच्छा. म्हणजे तुमचं मत विकासाला मग? हा, विकास. तर निश्चितच या दादांचं जे मत आहे, या दादांचं मत सुद्धा विकासालाच आहे. कारण दानवे साहेबांनी विकास केला आहे असंच एकंदरीत या ठिकाणी दादांचं सुद्धा म्हणणं आलं. आणखीनही काही लोकांसोबत आपण जाणून घेऊया. मी थेट जे आहे जालन्याच्या बस स्टॉपवरून ही तुम्हाला जी आहे WH न्यूजवर आम्ही ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहोत. कारण जे सर्वसामान्य जे मतदान करणारे जे लोक राहतात ते आपल्या मनातलं बोलतात आणि आम्ही त्यांच्याच मनातलं जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो. बघू शकता बस स्टॉपवर जे आहे जालन्याच्या अनेक जे नागरिक आहे आता आलेले आहे, सकाळीच आलेले आहे. काही नागरिकांसोबत आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही बोलतात, काही नाही बोलतात, तरी पण जे नागरिक आहे त्यांचा थोडं आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आपण खालासोबत बोलू. चाची कहाँ जा रहे? पिपल. अभी 13 तारीख को चुनाव है ना, थोड़ा चुनाव पे थोड़ा बात करेंगे बोलता. क्या बोलते इधर में जालना में किसका माहौल है? क्या आपने को ना मालूम? नहीं क्या? मुद्दा क्या रहेगा आज वोटिंग करने जाएंगे तो? हाँ, वो जाएंगे जब की बात है ना. अच्छा, अभी कुछ डिसाइड नाही किया? नाही का? नक्कीच आता काही त्यांनी ठरवलेलं नाही आहे असं ते म्हणतात. पण
वोटिंग करू तेव्हा जाऊ म्हणते. काका काका हो काका या ना, बोला ना थोडा. काका तुम्ही बोला, कुठे चालले तुम्ही? मी राजूरला म्हणजे कुठल्या लोकसभेमध्ये आहे तुमचं मतदान? जालना. जालनामध्येच आहे ना? हा, काय मुद्दे राहील यावर्षी निवडणुकीचे? पाहू आता काय मुद्दा राहतो. नाही तरी पण मुद्दे असतात ना. मुद्दे तर आता पाहू, आम्ही तर वंचितला करणार आहे. कोण आहे वंचित? ते बकले मामा. अच्छा, बकली मामा आहे का? काय नाव आहे त्यांचं? आता मला बी टोटल चला, आपण काही बोलूया आता. नक्कीच नक्की नाही. मी इथे आता 2-4 लोकांना विचारलं वंचितचा उमेदवार कोण आहे, बहुजन समाज पार्टीचा कोण आहे, पण त्यांना बरेच माहित नाही. बहुतेक वंचितने तो प्रचार कमी केलाय का? हा, कमीच मतलब बा, तेवढं कमीच केलं. रात्री येल होते ना ते सुजात आंबेडकर संजय नगर मध्ये. अच्छा, सुजात आंबेडकरांची सभा झाली? हा, नाही औरंगाबादला झाली. अच्छा काल बी होती इथे वाटतं सभा. अच्छा अच्छा. पण ते रात्री आलते 9 वाजता या ना, तिथे. थोडं बसू आपण. या थोडं बसून चर्चा करूया. काका वंचितचे असल्यामुळं आपल्याला बोलणं कारण गाडी तर कोणती लागली. परत भेटून जाईल गाडी. कुठे चालली, कुठे तुम्ही? मी राजूरला चाललोय. बरोबर. काय इथे वंचितची पोझिशन काय आहे जालना लोकसभामध्ये? जालन्यात मी तर औरंगाबादला राहतो ना. आता हे मग गाव इकडे आहे म्हणून आमचं ते अर्ध ते रोड पासून इकडे औरंगाबादचं आहे ना, तर ते याच विधानसभेत येते, लोकसभेत येते. तुमचा वंचितचा उमेदवार सुद्धा तिकडला फुलंब्रीचाच आहे ना? आता ते नेमकं काही माहित नाही, पण आम्ही फक्त बाबासाहेबाच्या घराण्यामुळे मतदान करतो. अच्छा. नाही म्हणजे टक्कर देईल का वंचित? नाही आता देईन, आता ते तर पब्लिक करत नाही ना वोटचं. असं हे झाले दुसऱ्यालाच हे करतात ना. त्याच्यामुळं समजा मग होऊ नाही शकत काय, वोटिंगचं डिवायडेशन नाही होईल का मग? नाही ते तर होणार डिव्हिडेशन. त्यावेळेस जो रोष आहे लोकांचा, भारतीय संविधान बदलणार आहे म्हणून लोक जे आहे ते सगळे काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. नाही ते बोलतात. काँग्रेस कोणतं, काँग्रेस जर एवढं सरळ काम केलं असतं तर RSS वर बॅन लावला असतं त्यांनी. ते तर बी आपल्याला घातकच येत ना वंचित. नाही आहे की नाही? म्हणून आपल्याला वंचित सक्षम करायची आहे. सक्षम करायची. या येऊ चाहे नाही येऊ, पण आपलं वोट पता लागतं नाही बाबा, त्यांच्यासाठी काही करू शकतो. हा. नक्कीच हे जे काका होते आपल्यासोबत, हे वंचित बहुजन आघाडीचे एक समर्थक आहे आणि त्यांचं मत एकच आहे का आपण काँग्रेसला जरी दिलं तरी ते आपले नाही आहे, म्हणून आपला पक्ष सक्षम करणं हे गरजेचं आहे, असंच एकंदरीत काकाने या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आणखीन काही जे लोक आहे त्यांच्यासोबत प्रयत्न करू, कोणी बोलतात कोणी नाही बोलतात, पण एकंदरीतच आम्ही मतदारांच्या मनातलं जाणून घेण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार. पण तुम्हाला इथे काय वाटतं, टक्कर कोणामध्ये आहे असं काही? आता टक्कर नेमका आता पब्लिकचं काही सांगता येत नाही. आता जरांगे पाटलामुळे काही बदली होऊ शकतं तर काय सांगू. जरांगे पाटलाचं आंदोलन, हा, त्याच्यामुळे काही बदली. पण इतर लोक तरी ते हे दुसऱ्या लोकांनाच मत करतात, वंचितलं करत नाही. त्याला काय खांडू, काही वंचितचं काही कळत नाही. तुम्ही एक सांगा मला, यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांना थोडं मग महाविकास आघाडीमध्ये बसून जर समजा निवडणूक लढवलं असता तर काही फायदा झाला असता? नाही, मग बाळासाहेबांना ते शर्त मांडल्या होत्या, पण त्यानं मान्य केलं नाही ना. आता ते रात्री मी सुजाता आंबेडकरनं सांगलं की बाळासाहेबांनी 4 शर्ती मानल्या होत्या की बाबा आम्ही आमच्या मतावर तुम्ही निवडून आला, तुम्ही लिखित द्या आम्हाला का आम्ही भाजपामध्ये जाणार नाही. असं काही 2-4 मुद्दे होते, पण ते मानायला तयार, ते घ्यायला तयारच राहत नाही ना. काँग्रेसनं हमेशा धोकाच करेल. बाबासाहेबांसंग धोका केला तर आता तर करणार. आणि आपण जे झालोय बाबासाहेब. नक्कीच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दीनदलित पीडित शोषित समाजासाठी जे केलेलं आहे ना, आणि ते जे बाबासाहेबांचे उपकार जे आहे ते आजही जे नागरिक आहे, नक्की 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 गाडी लागली बिलकुल गाडी लागलेली आहे त्यांची. आणि ते नक्कीच पण हे वंचित बहुजन आघाडीचे जे एक समर्थक आपल्याला भेटले, तर आणखीनही आपण जाणून घेऊया काही लोकांसोबत आणि आणखी लोकांच्या मनात काय आहे, हवा कुणाची, फेरफटका कुणाला बसेल झटका, जाणून घेऊया. काही युवती, आपल्या युवती सोबत सुद्धा बोललो पाहिजे, युवकासोबत सुद्धा बोललो पाहिजे. आताच आपण एका युवकासोबत बोललो आणि आता ही युवती आपल्या सोबत आहे आणि हिच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊया. कारण युवकांचे सुद्धा काही प्रश्न असतात, ते प्रश्न त्यांचे सुटले आहे का, आणखी त्यांना शिक्षणात काय सवलती पाहिजे हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. काय नाव बेटा तुझं? निकिता. कुठे चालली? पैठण. पैठणला चालली. कुठे राहते?
पैठणमध्ये नांदर म्हणून गाव आहे, तिथली आहे. काय शिक्षण काय झालं तुझं? ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर. अरे वा वा, कृषी अधिकारी बनायचं आहे तुला, हो नाही का? हो. काय वाटते तुला आता जे आपल्या भारत सरकारचे ध्येय धोरण आहे शिक्षणाच्या संदर्भात, काय म्हणजे कसे वाटते तुला? ठीकच आहेत. काही क्षेत्रामध्ये खूप चांगलं स्टुडंट्सला ते हे करतात, फॅसिलिटीज अवेलेबल करून देतात. पण काही काही ठिकाणी अजून एवढं काही नाहीये. महागडं शिक्षण असल्यामुळं सर्वसामान्य माणूस शिक्षण घेऊ शकत नाही घेऊ शकत. आहे ना? खूप साऱ्या ठिकाणी असे लोक आहेत की ज्यांना कॉलेजची जी फीज वगैरे असते ते भरू शकत नाहीत ते. त्यामुळे त्यांचं शिक्षण राहून जातं करायचं. बरोबर आहे. आता 13 तारखेला निवडणूक आहे. आता तुला पण मतदान करायचं आहे. याच्या आधी पण मतदान केलंय का? हो, केलं होतं. या वर्षी तू मतदान करायला जाशील तर कुठल्या मुद्द्यावर करशील मतदान? मुद्द्यावर काय आता एवढं काय सांगता येत नाही मला. नाही, तुझा मुद्दा राहील ना की बाबा शासन कुठलीही सरकारी हो, शासनाने म्हणजे जे आतापर्यंत काही डेव्हलपमेंट केलं त्यापेक्षा अजून त्यांनी चांगलं केलं पाहिजे. आम जनतेला जास्त त्यांच्यापासून फायदा झाला पाहिजे. जे सरकार येईल त्यांनी पूर्ण प्रयत्न केले पाहिजे की आपण जे आता ह्या 5 वर्षात येणाऱ्या करू त्यामुळे पुढच्या 5 वर्षातही लोकांनी त्यांना मतदान केलं पाहिजे. आणि सर्वसामान्य गरिबांना शिक्षण सोय शिक्षणाच्या पण जे लोक फीज वगैरे भरू शकत नाहीत त्यांना पण हेल्प प्रोव्हाइड केली पाहिजे त्यांनी. तू मराठा आहे? नाही. अच्छा, काय ओबीसी? नाही, मी बौद्ध आहे. अच्छा, तू बौद्ध आहे. आता चर्चा एक अशी तू सभेमधूनही ऐकली असेल किंवा टीव्ही मधूनही ऐकली असेल का भारतीय संविधान जे आहे याला धोका आहे. मोदींनी सांगितलंय की 400 पार झाल्यावर संविधान बदलणार आहे. काय वाटतं तुला, बदलणार संविधान बाबासाहेबांचं? संविधान बदललं तर देश कसा चालेल? नवीन संविधान तयार कसं करतील? संविधान बदलून चालणार नाही ना. आतापर्यंत इतक्या दिवस आपला देश संविधानावरती चालत आलाय. बाबासाहेबांनी दिलं आपल्याला ते संविधान. नवीन संविधान बनवतील तर काय होईल? सगळं पूर्ण चेंज होऊन जाईल ना. मग ते विचार केला पाहिजे सगळ्यांनी, तसं मला म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व जे या संविधानाने दिलं, लोकशाही जे दिली, ते नवीन संविधानामध्ये राहते का नाही? का नाही. हा, तेच इक्वॅलिटी नावाची गोष्ट राहील की नाही हे लोकांना कसं कळायचं? म्हणून काय शासनाला काय सांगशील मग? ही जी काही म्हणजे अफवा म्हणा की बदलणारच आहे म्हणा, तर अशा वेळेस तू सरकारला सुद्धा काय सांगशील संविधानाविषयी? मी सरकारला एवढंच सांगेल की आपण सध्या जर संविधान चेंज केलं तर जे परिणाम आपल्याला दिसून येतील ते हानिकारक पण असू शकतात. ते लोकांमध्ये जातीवाद होतो, तो व्हायला नको. जातीवाद व्हायला नको. हो, कारण संविधानामध्ये तसं तरतुदी नाही आहे कुठल्याची. नाही, जातीवादाला स्थान नाही आहे. हो, तेच. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे उत्कृष्ट, जगाच्या पाठीवर. हो, आहेच. आपलं संविधान जगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं. तेच आपण चेंज करायचं आणि मग नवीन जे संविधान आपण तयार करू त्याच्यावरती काय होतं काय नाही. संविधानाने हक्क दिला का गरिबांना तेवढाच अधिकार, आणि जो श्रीमंत आहे अडाणी अंबानी आहे त्यालाही तेवढाच अधिकार आहे. म्हणजे आता 13 तारखेला. हो, तेच मग आपलं संविधान दिलंय. तुमच्याकडे किती पैसा आहे हे बघत नाहीये संविधान. मोठा माणूस आणि छोटा माणूस सगळ्यांना समान अधिकार दिलेला आहे आपल्याला संविधानाने. निश्चितच जे भारतीय संविधान आहे त्या संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलेला आहे आणि त्याचमुळे जी आहे ही लोकशाही जी आहे टिकून आहे. पण मात्र एकंदरीत संविधान बदलण्याच्या ज्या गोष्टी होत आहे त्या जर समजा झाल्या तर नक्कीच ही धोक्याची घंटा आहे, असंच ह्या युतीचं म्हणणं आहे. आणखी सुद्धा बाबा कुठून आले? इकडे या थोडस असं या असं बोला, काही बोला, कसंही बोला ना, काही बोला ना. काय बोलतो म्हणजे तुम्ही मुके आहे का? बोलताना येत बोलले नाही बाबा कुठून आले? कुठून? बसा ना, गप्पा मारूया. तुमच्यासारखे आम्हाला बोलणार पाहिजे. गप्पा मारूया थोडं. खेड्याहून आले त्या खेड्याच्या लोकांना टीव्ही वाले येते का तुमच्या गावापर्यंत? टीव्ही वाले येतात ना. येतात? हा. कोणतं गाव आहे तुमचं? नेरखेडा. नेरखेडा गाव आहे. मोठं गाव आहे का? हो. अच्छा. रामनगरच्या खाली आहे नेरखेडा. अच्छा. नेरखेडा. तुम्ही शेतकरी आहे? शेतकरी आहे. किती एकर वावर आहे? 10-12 एकर जमीन आहे. 10-12 एकर आहे. काय कोरडवाहू काय वलिती आहे? कुरडो आहे, काही बागायती आहे. काय पीक घेता? सोयाबीन आहे, मोसंबीचे फळ आहे. मोसंबी पडव आहे. हा.
पुन्हा कांदा बियाणा मिरची सदन शेतकरी आहे मग तुम्ही? हो. साधारणच आहे थोडे मोठे. सदन सदन म्हटलं मी, हा, साधारण सदन नाही. नाही. काय शेतकऱ्यांची स्थिती सध्या मग म्हणजे देशातली कशी आहे? अडचणीतच आहे जरा. हं? भावा कुण्याचे गुण जरा अडचणीत आहे जरा. भाव मिळतो काय? नाही ना मी भाव नाही भेटत ना शेतकऱ्याला. लागत खर्च किती लागतो एकरी? खर्च गंज लागतो, खर्च लागतो आणि उत्पन्न कमी होतं. कमी होते हा उत्पन्न. शेतकऱ्याची म्हणजे खूपच हाल राहते. आलाय शेतकऱ्यांची. पण मोदी सरकार तर म्हणते शेतकऱ्यांसाठी आम्ही भरपूर केलं. करता आहे, करते मोदी सरकार. हम्म, अनुदान हे ते आता सध्या हे सुरू हम्म. 2000 टाकीचे ना. आता 13 तारखेला मतदान आहे आपल्या इथे. तुमचं मतदान कुठं? हं? तुमचं मतदान कोणाकडे? आता काय वेळेवर आता जे ठरल ते आता. पण आता जे आमच्या हिताचं राहील त्याला मतदान होईल. हा शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही म्हणता तुम्ही, शेतकऱ्याचे इकडे प्रश्न सुटतील तिकडे मतदान होणारच आमचं. है ना? हा लवाद नाही. आताच तुम्ही जे DAP घेता, सोयाबीनची बॅग तुम्हाला लावायसाठी घेता, आदल्यापेक्षा स्वस्त आहे का महाग? नाही महाग भेटते ती. महाग भेटते ती. महाग. शेतीचा खर्च जर काढला तर शेती परवडतच नाही. खत हा. बियाणाचा हिशोब जर केला बियाणाचा हिशोब केला तर शेती नाही परवडत. परवडतच नाही शेती. बरोबर आहे, म्हणजे घाट्यामध्ये जाते. हा घाट्यामध्ये जाते. हा. म्हणजे ते बारण्याचा मसाला चारण्याची कोंबडी कारल्याची कोंबडी बारण्याचं. अशी गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची असते ती. बरोबर आहे, बरोबर आहे. मग मुद्दा म्हणजे महागाईचा मुद्दा राहील तुमचा. महागाईचा भाव जर व्यवस्थित मिळाला तर शेतकरी आबादच राहतो ना. मग शेतकऱ्याला काही टेन्शन नाही. आणि शेतकऱ्यांच्या भरोशावर तर तेच. शेतकरी भाव मिळाला तर शेतकरी आहे, नाही तर मग शेतकरी आत्महत्येच्या पाठीमाग. हो, शेतकरी हा त्याला शेतकऱ्यांनी आत्महत्या का बरं करायचं? नाही करायचं, कशाला करायचं? करायचं नाही. पण जीवाचे ओव्हरलोड झाल्यावर काय करणार आहे परत. ते विदर्भात होते, इकडे मराठवाड्यावर मध्ये पण आत्महत्या होते. होती ना खंबारला जनावर झाल्यावर काय करणार आहे परत. हा. शेतीसाठी कर्ज जर काढलं फेडणं नाही झालं तर मग त्याला आत्महत्या. म्हणजे हा कसा इमानदार वर्ग आहे. बिलकुल. किंवा म्हणजे कोणाच्या जीवावर न जगणारा माणूस आहे, स्वतःच्या कष्टावर जगणारा माणूस. हा आणि त्याचं जर व्यवस्थित जर सगळ्या गोष्टी जर मिळाल्या तर त्याला काही अडचण पडत नाही ना. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते असं वाटतंय का तुम्हाला? असं वाटतं जसं. मग आता एक तुम्ही आमच्या कॅमेऱ्याकडे बोलून सांगा, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी सरकारने, येणाऱ्या सरकारने? या ना, इकडे या. या ना, इकडे या ना. मला तुम्ही या ना. मला- पिकाल कर्ज भेटेल. बाबा तुम्ही पण बोला. ते नंतर बोलते. नाही, काय बोला, काय बोला, भेटेल? पिकाला कर्ज काय? मी 2-3 शब्द बोलतो. बोला. शेतकऱ्याच्या पिकाला भाव जर भेटला ना बरोबर आहे. तर कर्ज काढायची गरजच पडणार नाही शेतकऱ्याला. बरोबर आहे. बरोबर का? बस झालं ते खरं. पण भाव मिळत नाही. हा भाव मिळत नाही. सांगा ना, भाव मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? सांगा तुम्ही भाव. ते जे अधिकारी लोक आहेत त्यांचं काम आहे ते. मग आता 13 तारखेला निवडणूक आहे, तुम्ही कुठल्या मुद्द्यांवर मतदान करणार आहे? आता ते पाहू आता कोणत्या याच्यावर करायचं ते आपण. आणि जालन्यामध्ये कोणाचा माहोल आहे? हं? माहोल कोणाचा आहे? आता आपले राव साहेब जानवे, परत आपलं काळे आहे. डॉक्टर काळे. डॉक्टर काळे, परत अजून आपलं ते अर्जुन कोतकर आहे. नाही, नाही, उभा कोण आहे? उभं आता सध्या आपलं कल्याण काळे. कोण उमेदवार आहे? रावसाहेब दानवेने आला कल्याण काळे, ते दोघं जण उमेदवार. कोणाचं नाही का? हो म्हणजे बाकी अजून 26 भरपूर लोक आहे. पण टप म्हणजे हेच आहे. टप म्हणजे टप बी नाही येते. वंचित बहुजन आघाडीच. ते मला नाही माहिती कोण आहे तिथं, कारण की इतकं प्रचारच झाला नाही. फक्त इथं रावसाहेब दानवेचाच फक्त प्रचार चालू आहे आणि कल्याण काळेचं थोडं बहुत बस, बाकी काही कोण बाजी कोण मारेल? दानवे साहेब. दानवे साहेब. हो एकच आहे. पण दानवे साहेब गेल्या 25 वर्षापासून दानवे साहेब. मग काय जालन्याचा विकास तर केला त्यांनी. काय विकास केला? हे काही बस स्टँडचं हे त्यांनी त्यांच्यामुळे इतकं फास्ट काम झालंय. बस स्टँडचं, रेल्वे स्टेशन आलं, रेल्वे स्टेशनच्या गाड्या किती चालू झाल्या इथं. वंदे भारत सारखी ट्रेन चालू झाली, जी जालन्यात सारखं शक्य नव्हतं ते चालू झाली जालन्यात. आणि भरपूर विकासाची कामं केली त्यांनी. गॅस टाकी उज्ज्वला योजना चालू केली, जनधन योजनेचे काम मोठे केले. बाकी रोड, सडक, हायवे, सिमेंट रोड. बरोबर आहे, विकास केलाच आहे. पण महागाईच्या संदर्भात काय सांगाल तुम्ही? महागाई तर होणारच आहे साहेब. तुमचा 10-20 वर्षा पहिले तुमचा 4 लाखाचा प्लॉट 40 लाखाला एका लागला. त्या मानाने तर काहीच झालं नाही म्हणजे महागाई तर.
रोजगाराच्या संदर्भात काय बोला? रोजगार तर चालूच आहे, एम्प्लॉयमेंट तर आबादी वाढणार झाली तर हे होणार, ते एम्प्लॉयमेंट तर चालूच आहे. माझ्या मुलाचा मोदीजीने 2 करोड रोजगार देण्याचा वादा केला होता, तो झाला का पूर्ण? भरपूर झाला. ते प्रायव्हेट सेक्टर मध्ये काय, गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटच्या भरोश्यावर थोडी राहणार आहे. प्रायव्हेट सेक्टरच्या भरोश्यावर किती झाले ती इम्प्लॉयमेंट आलेली. आज विचार करा, आपल्या भारतात इतकं इंटरनॅशनल लेवलवर, जागतिक लेवलचं आपण मोदींनी निवडून आलो, जागतिक लेवलचा लीडर निवडून आलो आपण. सुरक्षा गार्ड राहतात त्यांना किती पेमेंट मिळत असेल तुमच्या? कोणत्या गार्ड लोक जे राहतात, ATM वर बसून राहतात, दवाखान्यामध्ये जे प्रायव्हेट जे सुरक्षा गार्ड राहतात, त्यांना किती पेमेंट मिळत असेल? त्यांना अंदाजे 12 ते 15 हजार भेटत असेल. अजून काय करतात? हा मग 12 ते 15 हजारात. अरे माणूस ना साहेब, 15 हजारानं आज सफिशियंट होऊन जाते एका फॅमिलीला, बरं का? शिक्षण होईल का? शिक्षण मुलांचं शिक्षण होईल का? त्यामध्ये मुलांचं महागडं शिक्षण झालं. शिक्षण का नाही होत? प्रत्येक होत परिवाराचं होत. ऍडमिशन फी कितीला? हा तुम्ही जर त्याच्या हिशोबाने तुम्ही एकदम भारी स्टार्ट विचार, भारी सगळ्यांना शिक्षण शिकावं लागेल ना भारी. सरकारी शाळेतून आमचे काही माझे, मी CTM शाळेत शिकलेलो आहे, मला पुऱ्या वर्षात म्हणजे कमी शिकल्या पोरं आज नाही का. काळ तो वेगळा होता, आपण जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहोत ना. आता तुम्ही आता लेटेस्ट बघा, रिक्षा चालवणारी पोरगी कलेक्टर झालेली आहे, बरं का? हमालचे पोरं बी कलेक्टर झालेली आहे. ते असं काही नाही, शिक्षणाला कुठं शिक्षण वाटते का तुम्हाला स्वस्त आहे? स्वस्त बी आहे, महाग बी आहे, जसं लागलं तसं आहे तिथं शिक्षण. इथं यार आम्ही सांगतो ना, इथं काही क्लासेसवाले असे की चांगलं शिक्षण असल्यावर पोरग गरीब का असणार, त्याला फुकट शिकित. टॅलेंटची कमी नाही इथं, टॅलेंट जितकं ना टॅलेंटला प्रत्येकाला वाव आहे इथं, प्रत्येकाला प्लॅटफॉर्म आहे इथं. फक्त सर्च करायचं, घर बसल्या कोणी देणार नाही तुम्हाला. जालन्यामध्ये काय शिक्षणाची सुविधा आहे, उच्च शिक्षणाची? आता मेडिकल कॉलेज आलं जालन्यात. आता औरंगाबादला किती मेडिकल कॉलेज, औरंगाबादला किती कॉलेजेस आहे मॅक्झिमम. जालना लोकसभा मतदारसंघाच्या साठी जालन्यात चांगलं म्हणजे त्या हिशोबाने चांगलं आहे. आता मेडिकल कॉलेज आलं जालन्यात, आणि ते बी मोठं कॉलेज आलं, मेडिकल कॉलेज आलं. आणि व्यापारी शहर आहे जालना, व्यापारी शहर आहे. इथं व्यापारी लोक जास्त आहे इथं, बरं का? आणि इथं ह्या लोकांना आहे ना, आता मी शेतकऱ्यांसोबत बोललो, इथल्या काही शेतकरी थोडे नाराज दिसलेले आहे. आता कसं माहिती का, शेतकरी कधी नाराज नव्हता, पण कधी बी मी सांगू का, सरकारने ह्या सरकारने जितकं केलं त्यांच्यासाठी, त्या मागच्या काँग्रेस सरकारने कधीच नाही केलं. MSPचा जो MSPचा तर नाही का सांगू का तुम्हाला, तो असा विषय की तो MSP काही बी करा तुम्ही, बरं का? आता यांनी एक शेतावर एक कायदा आणला होता, ते कायदा जर पास झाला असता ना तर शेतकऱ्याचा खरं फायदा झाला असता. पण कोणी नाही का, कोणा समजण्यात, यांना समजून सांगण्यात फरक पडला. नाही तर अगर खरं समजले असतात ना तर त्या उद्योगपत्यांच्या घशी जर घातल्या तर मग काय फायदा होणार? उद्योगपती आपल्या शेतीतला माल ते काढतील आणि मार्केटमध्ये ते आणतील, आपल्याच लोकांना ते विकतील. द्यायची इच्छा तुमची आहे, तुमच्या याच्यावर काही तुमचं काही नुकसान नाहीये. तुम्हाला काय असं अग्रीमेंट नाही का हे करणार आहे, तुम्हाला फक्त लागत पैसे देईल, तुमचा माल ते ठरवतील. तुम्हाला घेणारे जास्त झाले तर तुमचा ऑटोमॅटिक तुमचा भाव वाढेल. मला माहिती आहे शेतकरी ना इथं त्यांना 1-2 लाख रुपये कमी जास्त झाले ना, इथं खर्च वाढून टाकते ती, बरं का? पुढच्या हिशोबाने नाही काम करत, ते मार्केटचा अजून सर्चच नाही करत. हे दादा, आता एक काही मराठा आंदोलनाचा काही फरक पडेल काही? ते मनोज जरांगे दादाने इथे आंदोलन केलं होतं, तर जालनामध्ये काही फरक पडेल? इथले मराठा काही असतील, म्हणजे 5-10% नाराज असतील, त्याच्यात काही विषय नाहीये, पण काही फरक नाही पडणार दानवे साहेबाला. 5-10% जरी नाराज असली तर मोठा फरक पडेल ना? काहीच नाही फरक पडत. रावसाहेब दानवे किती लीडने आलता मागं, 3.5 लाखाच्या वोटांची लीडने आलेला आहे. त्या जवळपास बी राहत नाही, कल्याण काळे तर जवळपास बी नव्हता. यावेळेस 30 पोझिशन राहील, थोडंफार कमी होईल, लीड कमी होईल. लीड कमी मला तर नाही वाटत लीड कमी होईल, काहीच होत नाही. तुम्ही कुठे चालले? जालना इकडे या थोडं. जय श्रीराम, जय श्रीराम आले तुम्ही. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. काय 13 तारखेला निवडणूक आहे, कुठल्या मुद्द्यावर राहील तुमचं मतदान? आता तसं जर बघितलं ही निवडणूक, मला नाही वाटत काही अशी अडचण निवडणूक राहिली. अच्छा, सरळ निवडणूक राहणार. थोडाफार बदल होईल, तसं यांनी सांगितलं की आता 3.5 लाखांना मतांनी आलते, तर थोडाफार मराठा आरक्षणाचा थोडाफार मुद्दा आहे, तर त्यात 5-50 मराठा आहे? नाही, मी वंजारी समाजात आहे, ओबीसी. आरक्षण तर दिलेलं ना 10%, काय वांधा नाही. 10%, एक मिनिट सगळं सांगतो सर. बघा 10% ऑलरेडी आरक्षण दिलेलं आहे. आधी सोडाव दिलं होतं, आता 10% टिकणार आरक्षण आहे. कोर्टामध्ये 100% आरक्षण टिकणार आहे. विशेष म्हणजे मोदीचं काम चांगलं आहे. शेतकऱ्याला विमा मिळतो, प्रत्येक घरामध्ये स्वच्छ जल आहे, चांगलं पाणी यायला लागलं,
बायांना गॅस भेटतो. नाही, आरक्षणाचा मुद्दा जो आहे मराठवाड्यात विशेष करून जे आहे तो महत्वाचा मुद्दा. जवळजवळ हा आरक्षणाचा मुद्दा जवळजवळ निकाल लागलेला आहे. नाही, आरक्षण तुम्हाला माहित आहे काय? मनोज जरांगे सुद्धा याच्यामध्ये तयार आहेत. फक्त सगळे ऐका ना, फक्त सगळे सोडायचा प्रॉब्लेम राहिलेला आहे त्यांनी. तुम्ही बोला, तुम्हाला बोलूया, मी सविस्तर सांगतो ना. तर विशेष म्हणजे कसं माहिती आहे का, विशेष म्हणजे आरक्षण तर भेटलेलंच आहे, ते बी त्याच्यामध्ये नाराज नाहीत. फक्त सगळ्या सोयीचा मुद्दा आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे काही करता येत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सगळे सोयीवर आमचा विचार चालू आहे आणि निश्चित ते सगळे सोयीचं होणारच आहे. सगळे सोयऱ्याचं जर दिलं तर तिकडे ओबीसी नाराज होतील ना. मग नाही ओबीसीला धक्का लागणार नाही आरक्षण. आता जे आरक्षण दिलेलं ना, ओबीसीला धक्का न लावता दिलेला की सगळे सोयऱ्याचा विचार करणार मुख्यमंत्री म्हणून. ओबीसीचं आरक्षण वेगळं असल्यामुळं हे आरक्षण अजिबात धक्का लागणार नाही. तुमचं बरोबर आहे बरं का, पण काही नियम असतात. आता तुम्ही जर म्हणला की नाही मला एसी पॉवर मध्ये गाडी पाहिजे बसायला, जसं येईल तसं घ्यावं लागत असतं, बरोबर की नाही. आणि आता त्यांनी 10% आरक्षण दिलेलं आहे, ते काही चुकीचं दिलं नाही, नियम असतो. त्यांचं म्हणणं असं आहे की 10% जे आरक्षण आहे ना हे टिकलं पाहिजे. दिलं तर टिकणारच ना. ते सुरुवातीला 16% दिलं होतं तर ते टिकलं नाही. मला काय म्हणायचा अनुभव असतो, तो 16% दिलं तर ते दबावपोट दिलं. आता हे जे ना हे दिलेलं आहे सगळ्यांच्या कल्याणाकरता. मला हे माहित आहे काय, त्रुटी होत्या त्या त्रुटी त्यांनी यावेळेस काही त्रुटी ठेवलेल्या नाही सर. मला हे माहित आहे की या देशातलं जे आरक्षण आहे ते 50% सीमा ते ओलांडता येत नाही. आता जेव्हा नाही, कर्नाटकचा प्रश्न तो कोर्टामध्ये अजून चालू आहे. त्यांनी जे आरक्षण वाढवलं होतं ते कोर्टामध्ये. विशेष म्हणजे बघा, आमच्या जालना शहराचं काम एवढं चांगलं आहे. आता आपल्या जालन्याला इतके त्रास व्हायचा रेल्वेला जायला, वंदे भारत ट्रेन तयार झाली. हा जो आरक्षणाचा जो मुद्दा इथे मराठा आंदोलनाचा उठला, याचा काही फरक पडेल का? काही फरक पडणार नाही तेवढा. आणि फक्त तुम्ही म्हणता बरोबर आहे, थोडी लीड कमी होणार आहे 100%. तुम्ही जे म्हणता तुमच्या विषयामध्ये थोडं 5-50 कमी होऊ शकतात, पण सीट तर लागणारच आहे. आणि तिसरी बार मोदी सरकार येणार असेल, त्यांची कामं चांगले, शेतकऱ्यांचा फायदा आहे. कुठं चाललंय? औरंगाबादला मतदान कुठे आहे? मतदान केलं मतदान. औरंगाबादला चालले की संभाजीनगरला चालले? संभाजीनगर. संभाजीनगर नामकरण झालेलं आहे ना. मतदान कुठे आहे? मतदान रेवाड केलं ना, केलं आम्ही परभणी. अच्छा, परभणीमध्ये केलं का? कोण होतं परभणीमध्ये? सिटीला केलं, सिटीला. कोणाची होती सिटी? सिटी नरेंद्र मोदी. अच्छा, नाही कमेंट नव्हती. नाही सिटीला. हे परभणी आहे. परभणीतलं मतदान ते झालं आहे. दुसऱ्या आघाडीच येणार आहे. आता तिथं सुद्धा त्यांचं चांगलं काम आहे. ठीक आहे, तिथले ते नाहीत रहिवासी, परंतु त्यांचा एक आमदार त्या ठिकाणी आलेला आहे पहिला. हा, ते जानगराचा आमदार बी आहे. आणि जानगर साहेबांचं काम चांगलं आहे. त्यांना कुटुंब नाही सर, ते फक्त जनसेवा करतात. त्यांनी संपूर्ण जनसेवेसाठी 4 तारखेला आपलं हे चित्र नाही, ते कळलं तुम्हाला, कळलं आम्हाला, कळलं. आता जनता आहे, जनताच्या मनावर काय हे आपण तुम्ही जाणू शकता. हे मी एकटा नाही, असं सर्वजण हे सांगतात. का तर मोदीचं यावेळेस सरकार चांगलं आहे, त्यांनी चांगलं काम केलं. तर नक्कीच हे जे सगळे जे मतदान करणारे जे नागरिक आहे, या नागरिकांसोबत मी चर्चा केलेली आहे. आणि विशेष करून जे आहे मराठवाड्यातील जालना या बस स्थानकावरून मी हे तुम्हाला संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट दाखवत आहोत. हे जालन्याचं जे आहे बस स्टॉप आहे. आणि प्रत्येकच आम्ही आतापर्यंतचे जे रिपोर्ट्स केलेले आहे ते जे आहे बस स्टँड वरून केलेलं आहे. कारण इथे जे आहे नेते राहत नाही किंवा पुणे पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा राहत नाही. हे सर्वसामान्य नागरिक असतात आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मनातल्या भावना ते आपल्या चॅनलवर बोलून दाखवतात. आणि त्याच भावना आम्हाला जाणून घेण्याचा सुद्धा आमचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तोच आमचा प्रयत्न आहे. एकंदरीतच संपूर्ण तुम्ही व्हिडिओ हा बघितलाच असेल. आणि कल कुणाचा आणि कोणाकडे हा कल दिसून आलेला आहे तो सुद्धा तुम्ही या आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकलाच असेल. तर आणखी जालना मतदारसंघातील विविध ठिकाणावरून तुम्हाला मी हा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहोत. हा बस स्टँडवरचा आहे आणि पुढचा ग्राउंड रिपोर्ट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत WH न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. हा बेल आयकॉन अवश्य दाबा, कारण बेल आयकॉन जर तुम्ही दाबलं तर तुमच्या मोबाईलवर आमच्या बातमीची नोटिफिकेशन आवश्यक येईल. धन्यवाद, नमस्कार.